श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र पारायणात काय आहार घ्यावा? आज आहे गुरुचरित्र पारायणाचा 5वा दिवस. तर पारायणाचे नियम माहितीच्या आजच्या 5व्या भागाची सुरुवात करूया. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत कांदा लसूण खाऊ नये, तसेच एक धान्य खावे. ऍसिडिटी पित्त वाढणार नाही यासाठी कडधान्य व डाळ म्हणजे द्विदल धान्य वर्ज्य करावी. त्या बदल्यात दूध पोळी हिरवी भाजी घ्यावी. उदाहरणार्थ हिरव्या भाज्यांमध्ये पालक, करडई, कोथिंबीर, कढीपत्ता खाऊ शकतात. शेपू, मेथी, कांदापात खाऊ नये. फळभाज्यांमध्ये टमाटा, बटाटा, फ्लावर, पत्ताकोबी, गिलके, हिरवी व लाल मिरची, तोडले, गाजर, सुरण, रताळे खाऊ शकतात. गवार, वांगी, कारले खाऊ नये. मसाल्यामध्ये हळद, तिखट, जिरे खाऊ शकतात. मोहरी व गरम मसाले खाऊ नये. तसेच दूध, दही, ताक, कढी खाऊ शकतात. भात खाऊ नये. थोडक्यात सात्विक आहारशास्त्र महत्वाचे, बाकीच्या गोष्टी गौण आहेत. तसेच दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही. पुरुषांनी आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही. श्री गुरुचरित्र असेच एक साधन आहे ज्याने शुभ फलप्राप्ती आणि सकारात्मक अनुभूतीचा साक्षात्कार होतो. त्यामुळे 7 दिवस शुभ बोलावे, कोणाविषयी द्वेष ठेवू नये, तसेच आयुष्यात पुढे पण असंच राहण्याचा प्रयत्न करावा. हे होते आजच्या गुरुचरित्र दिवस 5वा भाग 5 मधील काही नियम. पुढच्या भागात अजून माहिती व नियम कळवल्या जाईल. त्यासाठी व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.